काय असं काय बघताय? तुम्हाला सगळंच माहिती असणार हो ना? सांगा. तुम्ही मला गुप्तहेर वगैरे म्हणून नेमताय की काय? म्हणजे गुप्तहेर म्हणून काम करायचंय मी आता? काय 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 बोलताय? गुप्तहेर वगैरे हे? हे असं गुप्तहेर वगैरे म्हणून काम करायला सांगतो तुम्हाला मी? अरे ज्या माणसाचीच मला गरज नाहीये त्या माणसासाठी गुप्तहेर कशाला देऊ मी? आणि गुप्तहेर काय किती विकृत कल्पना आहे. आपण काय शाळेत होत का असं गुप्तहेर खेळायला? शी. आणि हे असलं काही करू नका तुम्ही. मी माझं बघून घेईन काय करायचं ते. पण तुम्ही भेटत राहा त्याला, बोलत राहा त्याच्याशी. बरं, आणि काय करू मग? तुम्हाला सांगू गुप्तहेर वगैरे बनवून? परत गुप्तहेर? अहो सांगितलं ना, हे असं गुप्तहेर असं सहज निघालं माझ्याकडनं जाता जाता, असं सहज एकदम हवेत. तुम्ही त्याचा एवढा विचार करू नका. आणि असंही नवऱ्याला आपल्या त्रास होतोय याचा विचार करण्याची तुम्हाला काय गरज आहे? अरे बापरे, नवरा? पण आपल्यात तर व्यवहार होता ना? हो, पण सप्तपदी घेतली ना आपण, वचनं घेतली नाही का? हा, तो काय बाहुला बाहुलीचा खेळ नव्हता. गमतीशीर नव्हती ती सगळी गोष्ट. नाही नाही, खरंच होतं. हा मग. आणि व्यवहार म्हणून कोणाला सांगताय? व्यवहार काय असतो कळतं मला. हा, आणि व्यवहार सुद्धा ना असं एकदम व्यवहारासारखाच करायचा असतो, एकदम व्यवहारासारखा. हा, लग्नाचा आहे ना, मग तो देखील एक व्यवहार आहे. मग तो देखील लग्नाच्या व्यवहारासारखाच केला पाहिजे नाही का? कळत कसं नाही तुम्हाला? पण मग काय करायला पाहिजे मला? हे बघा, चिडू नका. मला तुम्ही समजावून सांगा. आणि हो, जरा स्पेसिफिकली सांगाल बरं का? म्हणजे आनंददादांशी तुमच्याबद्दल नाही बोलायचं. पण जर ते बोलले तर ते मी तुम्हाला सांगायचं नाही सांगायचं. आणि तुम्ही विचारलं की तुम्हाला असं सांगायचं की आनंददादांना मी काहीच नाही सांगितलं या. म्हणजे तुम्ही उद्ध्वस्त वगैरे झालायत? छे, अजिबातच नाही बोलले. कारण हे बोलायला मी काय गुप्तहेर आहे का? किती विकृत गोष्ट आहे ही. तुम्ही काहीच करू नका. हा, तुम्ही तुमच्या मनाला येईल ना तेच तुम्ही करा. माझं मी बघून घेईन काय करायचं ते. आपली काय झालं? ताई बोल ना काहीतरी. रडतच बसणार आहेस का तू? मी नाही जाणार आहे परत ऑफिस मध्ये. का? आता काय झालं? म्हटलं होतं ना मी, दादा सोबत काम करणं सोपं नाहीये. आपली काय झालं सांगशील का? दादा काहीतरी बोलला असणार नक्की. बोलला? ओरडलाय तो मला. सगळ्यांसमोर? तरी काय फरक पडतोय? इन्सल्ट तेवढाच होतो ना. तू सगळ्या स्टाफला जसं बोलतो ना तसंच बोलला मला. काही स्पेशल ट्रीटमेंट नाहीये मला तिथे. मला वाटलं होतं की दादा सगळ्यांना सांगेल की हिचं सगळ्यांनी ऐकायचं, पण ते सुद्धा नाही केलं त्याने. उलट मलाच बोलला. मम्मा, घरात जसा दादा आहे ना तसं ऑफिस मध्ये अजिबात नाहीये. खूप भयानक बॉस आहे तो तिथे. मी सांगत होतो दादा. गप, शांत बस एकदम. अप्पी मला एक सांग, तू आनंदच्या जागी तिथे होतीस ना ऑफिस मध्ये? आनंदशी समर असा वागत नसणार, मग तो तुझ्याशीच का असा वागला? मला काय माहिती. सतत आपला आनंद 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 करत असतो. तो आनंद नाहीये ना तिथे, तर त्याची खूप गडबड झालीये. अजिबात त्याचं कामात लक्ष नाहीये. त्याला सगळं परफेक्ट लागतं. त्याला जर न विचारून काही केलं ना तर तो खूप चिडतो. त्याला अजिबात आवडत नाही. आई गो, आई ग. आई, देवा, आई ग. आई, काय झालं? आर यू ओके? गुडघे पायाचे खूप पाय दुखतायत.
वेट आपण डॉक्टरांना बोलूयात. और मी डॉक्टरांना कॉल करते. ओके. काय करणार आहे डॉक्टर येऊन पण? हा डॉक्टर काय वय उलट करून देणार आहे का आपल्याला? काय करणार आहेत म्हणजे काय, ते येतील, तुम्हाला चेक करतील आणि बघतील आणि काहीतरी मेडिसिन देतील ना, तुम्हाला बरं वाटेल, दुखणं थांबेल तुमचं. ओके. जाऊ दे मरू दे, काय औषध घेऊन काय करायचंय, सहन करेन मी. सगळा स्वयंपाक राहिलाय, घरातली कामं राहिली आहेत, त्याचं जास्त टेन्शन आलंय. अय्यो. ठीक आहे, मी तुम्हाला हेल्प करते. तू मदत करणार मला? एक काम कर ना मग, ते तांदूळ सूप काढून ठेव. काय वरचे ना माझ्या डब्याला हात नाही जात ग, मी अशी खूप दुखतो हात. हा जरा वरून काढून ठेव सगळं, ते खूप मदत होईल मला. एवढं झालं की सांग मला, मी येतेच. हा ठीक आहे. ओके. हा ओके. तांदूळ सूप. पण तांदूळ सूप कसं बनवतात? I should check the recipe. Okay. Never mind. तांदूळ राईस सूप रेसिपी. परफेक्ट. मला हे कळत नाहीये, आनंद काय सगळं विचारून करत होता त्याला, आणि मी त्याच्याशी चांगलेपणाने बोलायला गेले तो उलट माझ्यावरच चिडला. मामा मी नाही जाणार आहे ऑफिसमध्ये, मी नाही जाणार आहे. सेम. इतकी पार्शलिटी करायचा ना दादा त्या आनंद बद्दल. तुम्ही दोघं ना युजलेस आहात, इडियट्स. ऑफिसमध्ये नाही जाणार, शाळेत आहात का दोघे? टीचरनी मारलं, तिला कमी मारलं, मला जास्ती मारलं. काय चाललंय तुमचं? आणि अप्पी, त्याला एक डोकं नाहीच आहे, पण तू लहान आहेस का ऑफिसला नाही जाणार म्हणायला? तुझं काय जातं का बोलायला? ओरडा तर मला खावा लागला ना. अगं मग खायचा ना थोडा ओरडा, कुठे बिघडलं? आपलं ध्येय महत्वाचं आहे की नाही, त्यासाठी थोडा ओरडा खायला काही हरकत नाही. हे बघ, तू आता ऑफिसमध्ये गेलंच पाहिजे. याला आपण नाही पाठवू शकत, माहितीये ना किती घोळ घालून ठेवलेत ते. प्लीज बाळा, तू जायलाच हवं. हे बघ, अजिबात गिवअप करायचं नाही. ऐक ताई, आनंद आज ऑफिसमध्ये नाहीये, ही आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ती वाया घालवून चालणार नाही. वाव अंशू, ही अक्कल आता कुठून आली? आपी, थोडा पेशन्स ठेव, होईल, सगळं छान होईल. आता मी बोलू का? बोला. ताई, तू ऑफिसमध्ये जा आणि मी सांगतो तसं कर. काहीही झालं तरी समर माझ्या मुठीतून सुटता कामा नाही.